काँग्रेस अँड कंपनीकडे मुसलमानांनी मागणी केली आहे. आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, आमच्या मागण्या पूर्ण करा. काय मागण्या आहेत? केंद्र सरकार वक्फ बोर्ड विरोधात विधेयक आणून राहिलेलं आहे, त्याच्या सुधारणांसाठी. टेक्निकल मुद्दे मन लावून समजून घ्या. आपल्यालाच समजणं याच्यासाठी आवश्यक आहे, कारण की आपण डाळ तांदळाच्या भावात, टमाट्याच्या भावात, तिकिटाच्या भावात, पेट्रोलच्या भावात, सडक्या जातीवादात आपण अटकलेलो आहोत. पण आपण स्वतःचा सत्यानाश करून घेऊन राहिलेलो आहे. खूप मोठा सत्यानाश आपण करून घेऊन राहिलेलो आहे. आपल्या पुढच्या पिढ्या भोगतील, हे डेंजरस. आपणही भोगू, आपले लेकरं बाकरही भोगणार. त्याच्यापेक्षा आता जर सावधान झालं तर आपण स्वर्णयुगात प्रवेश करू शकतो. सोन्यानं मढल्या जाईल आपली भारतभूमी. इतका श्रीमंत होईल देश की जगद्गुरू बनील, चक्रवर्ती सम्राट होईल, पूर्ण जगावर भारत मातेचं राज्य होईल. सोन्याची चिडिया म्हणत होतो आपण देशाला, ते पुन्हा वापस येईल. त्याच्यापेक्षा अद्भुत वैभव भारतात येईल जर आता आपण सावधान झालो तर. हा हिंदुस्थान आहे, हिंदूंचं स्थान आहे. आता सध्या माग 25-30 वर्षापूर्वी देशाला गरीब देश म्हणत होते, मग झाला विकसनशील देश. अजूनही विकसनशीलच आहे. विकसित कधी होईन आणि कधी सोन्याची चिडिया बनीन, हा कधी अफाट वैभव प्राप्त होईल. एक कंडिशन अशी होती, एक वेळ अशी होती की देशात भिकारी शोधून सापडत नव्हते. आता मंदिरं मढवल्या गेले भिकाऱ्यांना. राजनीती फार वाईट वस्तू आहे, राजनीती फार वाईट वस्तू आहे, अशा जप करत राहतात. स्वतःचा सत्यानाश करून घेऊन राहिलो आपण. तर राजनैतिक उपेक्षेचं लक्षण, तर राजनैतिक उपेक्षेचं लक्षण आपल्या समोर प्रकट होऊन राहिलं की आपण वोटिंगला जात नाही. पण वोटिंगला न गेल्यामुळे नुकसान काय होऊन राहिलं? मुसलमान धार्जिणे राजा लोक सत्तेत बसून राहिले. पण मुसलमान धार्जिणे राजा लोक सत्तेत बसल्यामुळे ते मुसलमानांच्या हिताचेच कायदे कानून बनवून राहिले. तुम्हाला जर असं वाटत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवून ठेवलेलं आहे ते जसंच्या तसं सुरक्षित आहे आणि त्याच्यानुसारच चालून राहिलं सगळं, तर हा आपला भ्रम आहे. त्याच्यात हजारो थिगळ लावण्यात आलेले आहे आणि त्याच्यानुसार आपापल्या पद्धतीनं शासन केलं जाऊन राहिलेलं आहे. आणि त्याच्यात मुसलमानांचं फार पोषण केलं चाललं, तोषण केलं चाललं, पोषण केलं चाललं. तुष्टी म्हणजे संतुष्ट करणे, खुश करणे, प्रसन्न करणे. तुष्टीकरण ऐकला असेल शब्द तुम्ही. तुष्टीकरण म्हणजे काय? खुश करणे समोरच्याला. मुसलमानांना खुश करण्याचं चालू आहे सगळं काही. का? कारण की ते राजनीतीत हिरिरीनं भाग घेतात, उत्साहानं भाग घेतात. हिंदू लोक 45-50% वर हिंदूंचं वोटिंग नाही आहे. मुसलमानांचं 95% वोटिंग होते. राजनीतीत इंटरेस्ट कोण घेऊन राहिलेला आहे? मुसलमान. ते वोटर बँक आहेत. इस्लामच्या हिताची जो गोष्ट करून राहिला त्याला ते वोटिंग करतात, फतवे काढतात. मौलाना लोक एक तर्फा वोटिंग करण्याचा आदेश करतात. सक्सेस आहेत भाई. सगळेच्या सगळे राजा लोक मुसलमानांच्या समोर शेपट्या हलवतात, मुसलमानांचे तळवे चाटतात. राजा म्हणजे कोण? आमदार खासदार. आमदार खासदार म्हणजे राजा. आता मी जिथं जिथं राजा म्हणेल तिथं आमदार खासदार समजा. या आमदार किती राजा आहेत? 4150 आमदार. 4150 आमदार भारतावर राज्य करून राहिले. त्याचा काहीच आवाज नाही होऊन राहिला. ओम काली, ओम काली. मला समजलं तर पाहिजे मी काय बोलून राहिलो.
जीवाचा आकात करून बोलायला लागून राहिला मला. म्हणजे इतका आसानीनं आवाज आला पाहिजे स्वतःचा स्वतःला. या मॉनिटर कशासाठी असते आपल्याला? म्हणून असं काहीतरी करा, अशी जादू करा तुम्ही, जादू. रिवर्ब, डिले, इको बंद मारून टाका. रिवर्ब, इको, डिले सारं बंद, आणि हे मॉनिटर सगळे चालू करा. म्हणजे मला समोर काय होईन ते समजून राहिलं. म्हणजे हां असं क्या बात आहे, वा म्हणा ओम काली, असं प्रेमानं म्हणा ओम काली. हां बस एवढंच पुरे. शिट्टी नाही मारली पाहिजे, पण ना शिट्टी मारून राहिला. काली राजनैतिक आपली उपेक्षा, हिंदू लोकांकडून होणारी राजनीतीची उपेक्षा आणि मुसलमानांकडून घेतल्या गेलेली केर राजनीतीची, याच्यानं मुसलमानांचं वर्चस्व जोरदार झालेलं आहे निसंशय. आणि सगळेच्या सगळे राजा लोक मुसलमानांचेच तळवे चाटणार का? काही काही जण आरोप करतील मुसलमानांचेच तळवे चाटून राहिला, मुसलमानांचेच तळवे चाटून राहिला. अरे भाई, मला राजा बनण्याला राहायची इच्छा आहे. समजा मला मी राजनीतीत आहे, पण मी आमदार खासदार आहे, तर मी आता बस झालं आमदार की खासदार की, आता मी सोडतो, असं असते का कधीतरी? असं कधीच होत नाही. मसंटीत गौऱ्या पोचलेल्या, स्मशानात गौऱ्या पोचलेल्या असतात, पण राजनीती सोडायची इच्छा नाही होत. आमदार रावटे, खासदार रावटे, स्मशानात पोचल्या गौऱ्या, पाय लटकले त्या कबरीत. हिंदू लोकांसाठी हे मन नाही आहे म्हणा, पाय लटकले कबरीत. मसंटीत गौऱ्या पोचल्या, तरी त्याची राजनीतीत राहण्याची इच्छा आहे. आता माझी इच्छा आहे राजनीतीत उभं राहिलं, मी आमदार खासदार राहिलोच पाहिजे, मी राहिलोच पाहिजे. तर मी मुसलमानांच्या तळवेसाठी ना, मी तुमचे तळवे कशाला चाटणार आहे? तुम्ही वोटर बँकच नाही आहे. मला काय म्हणायचं आहे समजून राहिलं का तुम्ही? मी तुमचे तळवे कशाला चाटीन? मी तुम्हाला तुकडे टाकीन. लाडली बहन योजना, अजून कोणतं असते, फुकटात सिलेंडर, फुकटात घर, अशा गोष्टी करीन मी. फुकटात तुम्हाला 50-100 रुपये दिले खुश होसान, अशा गोष्टी करणार. 1000-2000 भेटीन. असे बेरोजगार लोकांना 4000 रुपये देऊ, लाडली बहिणीला 2-3 हजार रुपये देऊ. मग असे तुकडे टाकून तुम्हाला संतुष्ट ठेवण्यात येईल. मूलभूत विचारच आपण करू शकत नाही हिंदू लोक. मग त्याच्यात माग एक योजना होती, संजय गांधी निराधार योजना, अशी काहीतरी योजनेचं नाव होतं. त्याच्यात 500 रुपये भेटत होते प्रत्येक व्यक्तीला. तर ते सारे म्हातारे कोतारे काँग्रेसला वोट करायचे. त्यांना विचारायचं कशासाठी वोट करता भाई काँग्रेसला? ते म्हणायचे आम्हाला 500 रुपये भेटतात, दर महिन्याला 500 रुपये. सगळेच पार्ट्या हे धोरण वापरतात. फुकटात काहीतरी तुकडे टाकायचे, सगळेजण त्याच्या मागे जातील. मग त्याच्याकडून काही ओरबडायचं. मेंढरांचा एक कळप होता. पण त्या मेंढरू मालकानं सगळ्या मेंढरांमध्ये जाऊन अनाउन्समेंट केलं की आम्ही तुम्हाला फुकटात ब्लँकेट देऊ. तर सगळे मेंढर नाचलायला लागले, फुकटात ब्लँकेट, फुकटात ब्लँकेट. आता मेंढरांनी हा विचार केला नाही, ते ब्लँकेट येणार कुठून आहे? मेंढरांच्या अंगावर ते कसं होणार आहे ते? तर जेव्हा फुकटात वाटण्याच्या गोष्टी असतात, घर फुकटात वाटू, सिलेंडर फुकटात वाटू, फलाना फुकटात वाटू, ढिकलाना फुकटात वाटू, मेडिकल फॅसिलिटी फुकटात, त्याच्यात लाभ घेणारे जास्तीत जास्त मुसलमान असतात. पण ज्यांची कातडी सोडल्या जाते किंवा ज्यांच्याकडून चुपचाप बिलकुल एकदम आरामात पैसे काढल्या जातात, ते कोण आहेत? हिंदू आहेत. हिंदूंची लोकसंख्या किती आहे? भारताची लोकसंख्या 150 कोटी आहे. त्याच्यात हिंदू 94 कोटी आहेत. तुम्हाला कोणाला क्रॉस करायचं असलं मला, तो नंतर करून घ्या. तो सध्या मला बोलून घेऊ द्या. मग तुम्ही बोलता
150 कोटी हिंदू आहेत, हिंदू नाही, भारताची लोकसंख्या आहे, त्याच्यातले 94 करोड हिंदू आहेत, 100 कोटी नाही आहेत. भंपक गोष्ट आहे. 100 कोटी हिंदू मेले, त्याच्यातले दफनवले, 6 कोटी गेले, गचकले. उरलेले 56 करोड कोण आहेत? मुसलमान आहेत. ख्रिश्चन आहेत का? 56 करोड दिसतात का ख्रिश्चन? मुसलमान दिसतात. जिकडे पाव तिकडे मुसलमान. 56 कोटी मुसलमान आहेत. 150 कोटी लोकसंख्येतले 56 कोटी मुसलमान, 94 करोड हिंदू. कोटी म्हणजे कोटी, करोड. 94 करोड हिंदू. आणि आपण मारे गाफील बसलो की आपण 100 कोटी आहोत, नसा आहे तसा आहे, चुती आहोत आपण, माहित आहे का? असंच गफल तिथं आपण. उद्या पेपरात पत्रकार न्यूज टाकणार आहेत, कालीचरणने फिर जहर उगला, सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न. खरं सांगणं म्हणजे तेढ निर्माण करणं. म्हणजे साऱ्याचं म्हणणं असं आहे लिब्रांडूंचं की आम्ही काही करू आम्ही, तुम्ही बोलायचं नाही. माझ्या नाही राहिल्या जात बा, आपल्या मला नाही होत सहन. ते म्हणतील सहन करा, माझ्यानं होत नाही रे बा सहन. आपण सांगणार, काय करतील? केस करतील. अजून काय करतील? लय केस आहेत माझ्या डोक्यावर, अजून केस. कोणी तर सांगणार पाहिजे, कोणी तर सांगावं की नाही सत्य. आणि सत्य साधून सांगावं, संन्याशानं सांगावं सत्य. आता संन्यास मी ना का झक मारण्यासाठी घेतला का? झक मारणे, मन मारणे म्हणजे झक मारणे. मन मारणे म्हणजे मन मारण्यासाठी संन्यास घेतला का? हो, मन मारण्यासाठीच घेतला संन्यास. साऱ्या प्रकारच्या वासना यशना मारून टाकायच्या मनाच्या. खरं सांगायचं जगात, खरं आचरण करायचं, आचरण खरं करायचं आणि खरं सांगायचं म्हणजे संन्यास. नाही बा, आपल्याला भेव वाटते, आपण काही बाहेर सांगत नाही, आपल्याच्यानं काही होत नाही. ते आपण फक्त देवाचं नाव घेऊन मठात जाऊ. कशा संन्यासी काय कामाचे रे? अरे 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 अरे, कलंक आहे ते भगव्यावर, माहित आहे का? यायनं लाल भगवं हिरवं पिवळं काही घालू नये, यायनं पॅन्ट शर्ट घालून हिंडाव गावात. पूजून घ्यायची मोठी हौस. नमस्कार करा, मला नमस्कार, मला पूजा. पाद्यपूजन घ्यासाठी इतकी मरमर असते साधू लोकांची. अरे अरे, कधी नाही यायला शाल श्रीफळ दिलं नाही की फुंडकं येते एवढं मोठं. आम्हाला शालच नाही दिली, श्रीफळच नाही दिलं, आमच्या पायाच नाही लागला. काली आणि एवढं संकट जगावर आहे आणि हे सांगून नाही राहिले, नुसतं जगाकडून पूजून घेऊन राहिले स्वतःला. किती करंट नरकात जाती नाही याचं निसंशय. मला जायचं नाही, मला नरकात नाही जायचं, मला जगदंबेच्या नजरेत चांगलं राहायचं आहे. तुमच्या नजरेत बदमाश ठरलोच चालते मी. पत्रकाराने तसंही मला गुंडा साबित करेल. चांगल्या पत्रकाराने महाराजच लिहितात, पण काही काही पत्रकार लिहितात कालीचरण गुंडेने ऐसा वक्तव्य दिया, कालीचरणने फिर जहर उगला. आम्हाला काही म्हणणं नाही बा, गुंडा म्हणा की अजून काही म्हणा. माझा बेटा व्हावा गुंडा, त्याचा त्रैलोकी झेंडा असा जिजाबाईनं नवस केलता. हो, तेव्हा भले गुंडा म्हणत असतील महाराजांना, पण आता तर पूजल्या चालल्या जागोजागी पुतळा, जागोजागी हार. कोणती सभा सुरू व्हायचं असलं पहिले शिवाजी महाराजांची पूजा. प्रथम पूज्य कोण आहे? गणपती बाप्पा. पण गणपती बाप्पाच्या आधी शिवाजी महाराजांची पूजा होते का? खरा विचार केला आणि खरं काम केलं. सपट्या हलवले नाही कोणाच्या सामने. ओम काली, ओम काली, प्रेमानं म्हणा ओम काली.
भले हळू म्हणा पण ओम काली. खरं सांगायचा धंदा असला पाहिजे. संन्यासाचा सांगून नाही राहिले मला एकट्याला तर सांगू द्या बाबा. एक पोलीसवाल्या साहेबांना मला म्हटलं तुम्हालाच काय गरज आली म्हणजे तुम्हालाच काय हौस आली महाराज म्हणे साऱ्या गावात तुम्हीच भोवाडा करून राहिले म्हणे चुपचाप राहा ना जरा. म्हटलं हौस मला जास्ती आहे त्याचं काय करता. हौस मलाच भारी. मरसान म्हणे मरसान एखाद्या व्यक्ती सगळ्या ठिकाणी आम्ही स्कॉट पाठवत बसावं का म्हणे. कुठेही जाऊ तर तुमचं आमचे कुत्तळलं घेऊन हिंडा लागते म्हणे. बॉम्ब स्कॉट पाहा लागते. कुठे झोपते खाली जनन बॉम्ब नाही फुटला पाहिजे. मेला बिला तर दंगे होतील लागायचे. म्हटलं आता एवढंही नाही कर सांगा माझ्यासाठी तुम्ही. खाली पोलिसांच्या डोक्याला ताणच होते खाली चरण आला म्हणजे. पण मी कधीच दंगे बिंगे भडकत नाही बा. मला कोणत्याच व्याख्यानानंतर दंगे भंगे व्हायला नाही आहेत. मग कोणत्याच व्याख्यानानंतर मुसलमानही नाही मोर्चे नाही काढले बा. दंगे नाही झाले. टेन्शन येते काय ते मला हा मोठा प्रश्न आहे. काले आपली राजनीतीची उपेक्षा आपल्याला घेऊन डुबणार आहे. आपण पूजून राहिलो सगळ्याच्या सगळे राजा लोक. राम कृष्ण बुद्ध महावीर शिवाजी महाराज पूजून राहिलो राजा. पण घृणा राजनीतीचीच. आता हे राजा होते आणि राजनीती करत नव्हते का. राजनीतीच करत होते. आता राजनीती शब्दाचा अर्थ समजून घ्या. प्रजेच्या कल्याणासाठी राजा जी नीती वापरतो तिला राजनीती म्हणतात. प्रजेच्या कल्याणासाठी राजा जी नीती वापरतो तिला राजनीती म्हणतात. राजकर्तव्य. बिना राजाचं कसं होईल जरा कल्पना करा. अराजकता माजीन शब्द ऐकला असेल तुम्ही. अराजकता राजा नसणे. आता जिथं राजा नाही तिथं अराजकता माजते. म्हणजे कोणतेच कायदे कानून नाही. बलिष्ठाति जीवनम संस्कृत मध्ये. मराठीत बळी तो कान पिळी. संस्कृत मध्ये बलिष्ठाति जीवनम. इंग्लिश मध्ये सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. तमिळ मध्ये वळी के वाळवू. वलीवर के वाळवू तमिळ म्हणजे काय. जो ताकदवान आहे त्याच सगळीकडे राज्य. तो सगळ्यांना लूटपाट करीन. सगळ्या माकडीनीत एकटाच बलवान माकड राजा. बाकीच्या सगळ्या माकडाने तोंड पाव. त्याचं लग्नच नाही होणे कोणासंग. याला म्हणतात जंगल शासन. जो बलवान आहे जिसकी लाठी उसी की भैंस. मग असं याला म्हणतात अराजकता. कोणी कोणाची बायको लांबवून राहिलो. कोणी कोणाची बोरगी लांबवून राहिलो. कोणी कोणाची प्रॉपर्टी हडपून राहिलो. कोणी कोणाही जमिनीवर कब्जा करून राहिलो. कोणी कोणाच्याही घरात घुसून राहिलं. समजा बाउन्सर घुसले 4 जण कोणाच्या घरात तर काय करणार आहे त्याचं कोणी. राजा नसला तर हे बाउन्सर मग अधिकार करतात. तगडे आहेत ना. राजा असला तर कायदा आणि सुव्यवस्था. व्यवस्था शब्द ऐकले का. कायदा सुव्यवस्था. कायदा म्हणजे काय. कायदे कानून. आणि ते लागू करणे म्हणजे काय. सुव्यवस्था. चांगली व्यवस्था आहे बा. सगळेजण व्यवस्थित हिंडू फिरू शकून राहिले. घराला ताला मारून पिकनिक करायला गेले. घरी येऊन पाहिजे तर 4 बाउन्सर तिथे बसेल. जमते काय असं. पण कायदा सुव्यवस्थेत कोणी हडपी करणार नाही. कारण की राजा अनुशासन लावण्यासाठी आहे. राजाची गरज काय. अनुशासनासाठी. तुम्ही मंदिरात गेले असताना किंवा अजून कोणा ठिकाणी प्रसाद बिसाद वाटप चालू आहे का. भांडारे बिंडारे होऊन राहिले आणि तिथं व्हॉलेंटियरच नाहीत. सगळ्याला भुका लागल्या. कसे करतात ते गोंधळ.
कोणी पातेल्यात तोंड घालून राहिलं तर पाय घालून राहिलं, डोकं घालून राहिलं, कसंच असते सारं. पण व्हॉलेंटियर असले ते एका रांगेनं चला, इकडून प्रसाद घ्या, तिकडून भंडारा जेव्हा, सगळ्या व्यवस्था असतात. तर ह्या व्यवस्था करणे आणि याचे नियम लागू करणे हे राजाचं कर्तव्य आहे. त्याला म्हणतात राजकर्तव्य. राजा जर चांगला आहे तर निसंशय प्रजा सुखी होणार, कारण की त्याचे कायदे आणि ते लावणारी पोलीस यंत्रणा, न्याय व्यवस्था, मिलिटरी ह्या तीन मोठ्या शक्ती राजाच्या हातात आहेत. पोलीस, मिलिटरी, न्याय व्यवस्था या तीन मोठ्या शक्ती राजाच्या हातात आहे. पण तो राजा त्या शक्तीच्या जोरावर सुव्यवस्था लागू करतो, म्हणून राजाची आवश्यकता आहे. चाणक्य नीतीत सांगितलेलं आहे, राजा जिथं नाही किंवा मेला तिथं थांबू नका. तिथं कोणी कोणाचं नाही. बलिष्ठाति जीवनम, त्याच्यातला जो बलवान आहे तो बाकीच्यांना लुटणार. म्हणून राजाची आवश्यकता. आपण राजनीतीची घृणा करून राहिलो, आपण राजनीतीची घृणा करून राहिलो, लोकशाहीची घृणा करून राहिलो. पण तुम्हाला काय वाटते, आपण घृणा केली म्हणजे हे सगळं खतम होते का? एक महा चुत्या होता, तो म्हणे चुनावचा बहिष्कार करा. म्हटलं चुत्या आहे, मग कोणी येईन ना सत्तेत? तो म्हणे नाही, चोट्टा उभा आहे, भामटा उभा आहे, चोर उभा आहे, डकैत उभा आहे, बलात्कारी उभा आहे, कोणाला वोट करा. म्हटलं पाकिट मारायला वोट दे ना भाई. पाकिट वाचवलं की झालं. आणि त्याच्यात दरोडेखोर आला तर काय करशील, बलात्कारी आला तर कसं करशील? घरच्या माय बहिणी सुरक्षित राहणार नाही. दरोडेखोर आला तो मुंडकीच तोडते, तो म्हणत नाही कानातली बाली दे तुझी, तो कानच फाडणार होय. तो म्हणणार नाही हातातलं कड दे, हातच तोडणार होय तू. त्याच्यापेक्षा पाकिट मार पुरला ना. नाही म्हणे आपल्याला कोणाला द्यायचं नाही वोट. म्हटलं सारे दरोडेखोर मिळून मग दरोडेखोराला वोट देतील, त्याच्यापेक्षा पाकिट मारा निवडून आणा. पण चांगली एकोपा असेल तुमचा तर तुमच्यातलाच एखादा सज्जन माणूस उभा करून त्याला निवडून आणा. पहिल्या राणीचं पहिलं पोरगच पहिलं राजा होऊ शकत होतं. पहिल्या राणीचं पहिलं पोरग. 10 राण्या आहे, 4 राण्या आहे, 2 राण्या आहे, एकुलती एकच होय, तरी पहिलंच पोरग, पहिल्या राणीचं पहिलं. आता शमळ पोट्टही लेखाचं टॅलेंट आणि पैशाच्या जोरावर राजा बनते. पहिले राजा बनायचं असतं तर पहिल्या राजाला मारूनच टाका लागते. त्याला उपाय नाही, युद्ध करून मारून टाका त्याला, मग सत्तेत बसा. इतिहास हेच सांगून राहिला. एक राजा दुसऱ्या राजाला मारीन, त्याचं राज्य हस्तगत करीन. आता नाही तसं. आता दर 5 वर्षात चुनाव, कोणी राजा बनू शकते. पण आता लोक निवडून देतात राजा कसा असला पाहिजे. आणि आपण हिंदू लोक वोटिंगलाच जात नाही, मग राजा कोण येणार? मुसलमानांचे तळवे चाटणारा. आम्ही वोटिंगला जाणार नाही, पण धार्मिक राजा येणार निवडून. असं कसं संभव आहे? म्हणजे आम्ही इथून पाणी फेकतो वर झाला, असं संभव आहे? वरून पाणी खाली येत असते, खालून जात नसते वर. तुम्ही घरी भजे तळत बससान आणि राजा आपला मनपसंत बसला पाहिजे सत्य, तसं कसं संभव आहे? हिंदू धर्म साम्राज्य पाहिजे का? पाहिजे का? आता हे मोठ्यानं बोलायला लागेल तुम्हाला. मी जयकारे लावायला लावून राहिलो का? म्हणा जय श्रीराम, भारत माता की जय म्हणा, हे म्हणा ते म्हणा, असं काही तुम्हाला त्रास देऊन राहिलो का? मग तुम्ही प्रश्नोत्तराचे उत्तरही देसान नाही तर कसं होईल सांगा बरं? हिंदू राष्ट्र पाहिजे का? संपूर्ण गोवंश हत्या बंदीचा केंद्रीय कानून पाहिजे का? लव जेहाद विरोधी कानून पाहिजे का? लँड जेहाद विरोधी कानून पाहिजे का? CAA, UCC, NRC लागू झालं पाहिजे का? 7 करोड जे रोहिंग्या मुसलमान देशात घुसलेले आहेत त्याला बाहेर फेकलं पाहिजे का? तर हे सगळे कायदे कानून कोण बनवीन? राजा. मग असा राजा तुम्ही सत्तेत कसा बसवसान? स्वतः हिंदू वोट करून.
हिंदू लोक वोटिंग करतील तेव्हा कट्टर हिंदुवादी राजा बसेन की नाही. हिंदुत्वासाठी जर वोट करसाल तर तुम्ही जर डाळ तांदळासाठी आणि टमाट्याचे भाव कमी करायसाठी आणि तिकीट कमी करायसाठी आणि काय पेट्रोलसाठी जर वोट करत असाल तर तसे शेंबळे सोमळेच राजा बसणार आहे, तुम्हाला चॉकलेट देणार आहे. तुम्ही हे ठरवा की तुम्हाला कुत्र पाळायचं आहे की वाघ. तुम्हाला असे जर चॉकलेट फाकलेट देणारे राजा लोक पाहिजे असेल, देशाचं काहीच नाही इकून खातीन ते लेखाचे, तुम्हाला चॉकलेट भेटलं की झालं. तुमची कर्जमाफी झाली की झाली, 500 रुपये कर्जमाफी, 1000 रुपये 5000 रुपये कर्ज माफ, बस त्याच्या इकून त्याने देश लेखाच्या काय हरकत आहे. असं जर असलं तर मग मला काही म्हणणं नाही आहे. पण तुम्हाला जर देशाला वैभव प्राप्त करून द्यायचं असेल, साम्राज्य लक्ष्मीची प्राप्ती झाली पाहिजे असं वाटत असेल, श्री जगदंबेचं दिव्य वैभव देशात प्रकट झालं पाहिजे असं वाटत असेल. भारत चक्रवर्ती सम्राट झाला तुमच्या मनात. ओ पायरे पायरे ओ पायरे ओ बे कसा भावावर गेला, ओ बे कसा खाली आला इथून. ओ पायरे पायरे ओ पायरे ओ बे कसा भावावर गेला, ओ बे कसा खाली आला इथून मजा वाटून राहिली ते. पण जेव्हा इथे होईन की नाही तेव्हा पैता भुई थोडी होणार. आपल्याला जर हिंदू राष्ट्र पाहिजे ना, आपले 5 लाख मंदिरं मुसलमानांनी जे फोडून टाकले ते वापस पाहिजे, संपूर्ण गोवंश हत्याबंदीचा केंद्रीय कानून पाहिजे, ते बनवीन कोण कायदे कानून? राजा. किती राजा आहेत? 4945. आकडे लक्षात ठेवा. यूपीची राजनीती पूर्ण देशावर असर करते, उत्तर प्रदेशची का? तुझका पोट्टही राजनीतीच्या बद्दल विचार करते तिथं. पण आपले मोठे मोठे आपल्याला काय करायला लागते, आपण 2 टायमाचं खा झोपा. म्हणजे आपण जास्त शमळे आहोत की ते? डिंगरे पोट्टे राजनीतीचा विचार करून राहिले तिथं आणि आपण गाफील झालेलो आहोत. सगळीकडच्या हिंदूची हेच परिस्थिती आहे. मोठी क्रांती पाहिजे, हिंदू वोटर बँकेची क्रांती पाहिजे. आम्ही घरंदाज बाया, आम्ही निघत नाही घरातून वोटिंग फोटिंगसाठी. सिनेमा पण आम्ही घरच्याच होम थिएटरवर पाहतो. असे लोक देशात संरक्षण नाही करू शकत. काही भलत्या ठिकाणी घरंदाजपणा. आम्ही रांगेत लागत नाही, आम्हाला लाज वाटते. हे असे घरंदाजपणाच्या करंटेपणा येऊन राहिला माहिती आहे का? असा घरंदाजपणा काय कामाचा? तुम्ही वोटिंग बूथवर पाहिजे मुसलमानाच्या बाहेर ते माणसं लेकरं वाकरं शेमळे सोमळे पोट्टे हातात घेऊन लगे लाईनीत लागेला. कशासाठी? प्लॅन आहे गजवा हिंद नावाचा. त्याला भारताला मुसलमान बनवायचा आहे. आणि भारताला मुसलमान कसं काय बनवलं जाईल? राजनीती काबीज केल्यावरच. राजनीती हाती व्हायल्याशिवाय भारताला मुसलमान बनवता येते का? नाही. 4150 आमदार, 545 लोकसभा खासदार, 250 राज्यसभा खासदार, एकूण 4945 लोक कट्टर मुसलमान बसवायचे आहेत. त्याला त्या मौलाना रशिदीनं टीव्हीवर बोलून दाखवलं. त्यानं बोलून दाखवलं की 20 वर्षानंतर आम्ही राम मंदिर फोडून टाकू. आणि आपण हा ना यार, पा ना यार, कसं काय बोलून राहिले यार. बोलायची डेअरिंग याच्यासाठी आहे की ते वोटर बँक आहेत. राजा लोकांना झक मारून त्याचे तळवे चाटा लागणार आहेत. अटी काय टाकल्या पाहते ना. ऑल इंडिया उलेमा बोर्ड नावाचा एक बोर्ड आहे. मुसलमान आहे, सारे मुसलमानच आहेत. त्याचे नाव बी घेण्याची काही गरज नाही आहे. मुसलमानांनी अटी टाकल्या. काय अटी टाकल्या? वक्फ बोर्डात जे संशोधन करायचं आहे ते करायचं नाही तर आम्ही काँग्रेस अँड कंपनीला वोट करू.
आणि हे सगळे अटी ते मान्याचा विचार करून राहिले. म्हटलं ते ना आम्ही विचार करू या गोष्टीवर. आम्ही विचार करू, आम्ही मान्य करून घेऊ असे आश्वासनही आहेत. वक्फ बोर्ड माहिती आहे का तुम्हाला? वक्फ बोर्ड माहिती आहे का तुम्हाला? हा, मग जास्त सांगायचं गरज नाही. जर नाही माहित त्यानं गुगलवर सर्च करा, युट्यूबवर, मुस्लिम वक्फ बोर्ड म्हणजे काय. भारत पाकिस्तान जेव्हा फाळणी झाली तेव्हा इथले काही मुसलमान चालले गेले, त्याच्या जमिनी राहिल्या, ते मुस्लिम वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहेत. तिकडचे जे इकडे हिंदू आले त्याला दिले नाही त्या जमिना. पाकिस्तानातून जे हिंदू आले त्याच्या जमिना मुसलमानांनीच घेतल्या आणि इथल्याही जमिनी मुसलमानांनीच घेतल्या. त्याला म्हणतात मुस्लिम वक्फ बोर्ड. रेल्वे बोर्डापेक्षाही जास्त जमीन आहे या लोकांपाशी. त्याने जर या मैदानावर अधिकार दाखवला, 7000 वर्ष जुनं शंकराचं मंदिर आहे, त्या गावाची लोकसंख्या 5000, एकही मुसलमान नाही. पण वक्फ बोर्डानं त्या गावासहित त्या मंदिरावर दावा ठोकला की मुसलमानांचा आहे म्हणून. इस्लामाला 1400 वर्ष आधी 7000 वर्ष जुनं मंदिरावर दावा ठोकला यायनं, सांगा. पण सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करता नाही येत याच्या विरोधात. असा कायदा बनवला. कोणा बनवला? काँग्रेसनं बनवला. अजून कोण बनवला? या वक्फ बोर्डाला 1000 करोड द्या, 1000 करोड रुपये अशी डिमांड केलेली आहे काँग्रेसही पाशी. 10% आरक्षण द्या मुसलमानांना शिक्षणात, नोकरीत, सरकारी नोकरीत. पोलीस भरतीत प्राधान्य द्या मुसलमानांना. मशिदी, कब्रस्तान, मदरसे याईनं ज्या जागा अतिक्रमण केल्या होत्या आणि सरकारनं त्या वापस घेतल्या, त्या वापस द्या म्हणतात. या मस्जिद आईले, कब्रस्तान आईले, अजून मुर्दे गाळ्यासाठी. 2012 पासून पुढचे 12 वर्ष ज्या दंगली झाल्या, आणि 100% दंगली मुसलमानांकडूनच होतात. त्या 12 वर्षात जितक्याही दंगली झाल्या त्याच्यात जे दंगेखोर धरले गेले ते सारे आतंकवादी मोकाट सोडा अशी डिमांड केली काँग्रेसने. प्रत्येक मौलाना जितकेही आहेत त्याला 15,000 रुपये महिना पगार द्या. जितके उमेदवार उभे राहतील निवडणुकीत 50% मुसलमान असले पाहिजे त्याच्यात. रामगिरीजी महाराज, नितेश राणे याला अटक करून जेलात डांबा. RSS, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद याच्यावर बंदी आणा. ह्या सगळ्या डिमांड 17 कलम आहेत. काँग्रेस अँड कंपनी जितके त्याचे गठबंधनाचे जितके लोक आहेत त्याच्यासमोर या डिमांड ठेवल्या आणि ते म्हणून राहिले हो हो आम्ही विचार करतो याच्यावर. पण जे विचार करतो म्हणतात ते विचार करतातही, आणि जे विचार करतात ते निर्णय नाही घेतात. आतापर्यंत करत आलेले आहेत. मुस्लिम वक्फ बोर्ड बनवला कोण? काँग्रेसनंच बनवला. सुप्रीम कोर्टाच्या बाहेरची मजल आहे यायची. हे कोण बनवला कायदा? काँग्रेसनंच बनवला. घोषणा केल्या. काँग्रेस मुसलमानांची पार्टी आहे. घोषणा. आणि काही भाबडे हिंदूवादी नेता आहेत. आता त्याला भोळे भाबडे म्हणाव की चुत्या म्हणाव मला समजायला मार्ग नाही आहे. त्याला वाटते मुसलमान त्याला वोट देतील. अरे भगवंत काय खातात काय माहितलं काय. अरे
म्हणजे डोकं सुन्न पडते, काय बोलावं समजतच नाही. माहित आहे कशी काय आशा करू शकतात? ते मुसलमानाचे दोनच प्रकारे वोट होतात. एक म्हणजे जो कट्टर मुसलमान आहे त्याला जिंकव्यासाठी वोट होईल, किंवा जो कट्टर हिंदू आहे त्याला हरव्यासाठी वोट होईल. तिसऱ्या कोणत्या प्रकाराने ते वोट करत नाही. मुसलमान फक्त इस्लामसाठी वोट करते, आणि हिंदू कशासाठी वोट करते? आपल्या जातीचा उभा आहे. टमाट्याचे भाव फार वाढले, टमाटेच भरते का काय माहितलं का रात्रंदिवस. पेट्रोलचे भाव, बेरोजगारी, रस्ते फार खराब आहेत, अमुक टमुक भलाना ढेकलाना विकास, भंपक गोष्ट, भंपक एक नंबरच्या फालतू गोष्टीकडे लक्ष देते हिंदू. पण सडक्या जातीवादाचे शेण खाते. मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी दलित आहे, मी बनिया आहे, वैश्य आहे, आणि 2378 जाती. आता एक आंदोलन सुरू झालं तर माहिती आहे का तुम्हाला? हिंदूंमध्ये फूट पाडायचं अशी हवा होती त्या आंदोलनाची. अशी हवा, लाखो लोक मुंबईत. मला टेन्शन कायचं माहित आहे का? हे जवतीन कुठीन जातीन कुठी, कोणाला कशाची बोळख्याला केसाची असते की. तसं मला टेन्शन यायचं की याईना आता जाव कुठं, येणार सारे येईलच आहे. मग घुसला त्याचा नेता थळग्यावर चादर चढवायला. म्हटलं अरे चादळला निघाला रे हा. काही नाही, काही जाती फातीचे आरक्षण फारक्षणाच्या गोष्टी नाही, हिंदुत्व तोड्यासाठी निघालेले राक्षस आहेत, राक्षस. पण किती मोठा ड्रॉबॅक आहे हिंदू लोकांचा पहा. जातीचं नाव घेतलं की एकदम एकीभूत, पण धर्माचं नाव घेतलं की आपणच काय ठेका घेतला का, आपणच काय केलं पाहिजे का, बाकीच्या बी तो करा. पण लक्षात ठेवायचं, इष्टदेवता, स्थानदेवता, कुलदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, पितृदेवता, जे धर्माची केअर करून राहिले त्यांनाच आशीर्वाद देणार आहेत. जातीची केअर करणाऱ्यांना जगदंबेचा आशीर्वाद भेटणे नाही. तुम्हाला जगदंबेचा आशीर्वाद पाहिजे की जाती संग माती खायची आहे हे तुम्ही ठरवा. कारण देखे न जात कोई देखे औकात ना, मेरी माँ के दर पे तो ऐसी कोई बात ना. तुम्हाला जगदंबेची कृपा पाहिजे की जातीसोबत माती खायची आहे, तुम्ही ठरवायचं आहे. देखे ना जात कोई देखे औकात ना, मेरी माँ के दर पे तो ऐसी कोई बात ना. करता है सच्चे मन से जो कोई आराधना, करती मंजूर मैया उसकी हर प्रार्थना. माँ मेरी मंगल पे हर एक समाज रखती है, लाज रखती हो मैया लाज रखती माँ, लाज रखती हो मैया लाज रखती. कुलदेवता असो का नसो, कुळदेवी जरूर असते. ज्याला कुळदेवी माहित नाही तो दुःखीच असणार आहे. आणि जे धर्मनिष्ठ असतात त्यांच्यावरच कुळदेवीची कृपा होत असते. म्हणून जातीनिष्ठ न होता आपण धर्मनिष्ठ झालं पाहिजे, तरच महालक्ष्मीची कृपा होईल धनसंपत्तीच्या रूपात, महासरस्वतीची कृपा होईल ज्ञानाच्या रूपात, महाकालीची कृपा होईल बलिष्ठता, संघटना, सुंदरतेच्या स्वरूपात, त्रयी महाशक्तीची कृपा संपादन करून घेऊन आपण देशाला सोन्याची चिडिया बनवू, जगद्गुरु बनवू, चक्रवर्ती सम्राट बनवू. पण याच्यासाठी आपल्याला कट्टर हिंदुवादी राजा लोक राजनीतीत बसवणं अत्यंत आवश्यक आहे. 4945 लोक आमदार खासदार, त्याच्यातले 30 जण मुख्यमंत्री असतात, 1 जण प्रधानमंत्री असते.
आणि हेच हिंदू हिताचे किंवा हिंदूंच्या नुकसानाचे कायदे कानून बनवत असतात. म्हणून हिरीहिरीनं वोटिंगसाठी जा. एक एक वोट तुमचं एका एका महायज्ञाचं फळ प्रदान करणार राहील. हिंदुत्वासाठी वोट करा. हिंदुत्वासाठी जो हिंदू हित की बात करे उसी को हम मतदान करे. तुमचा होम होईल, यज्ञयाग होईल. मुसलमानांचं स्पष्ट टार्गेट आहे गजवा हिंदचं. त्याच्यामुळे ते अलग अलग प्रकारचे जेहाद करून राहिलेले आहेत. पण ते अर्धे सक्सेस आहेत. इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, इंडोनेशिया, कंबोडिया, तायवान सगळे हिसकले त्यांनी देशातून. केरळ, पश्चिम बंगाल, काश्मीर हिसकण्यात आहेत. इथूनही तेच होणार जर आताच तुम्ही सावधान नाही झाले तर. जागोजागी पाकिस्तान बनलेला आहे. जितकेही मुसलमान एरिया आहे ते सगळेच्या सगळे पाकिस्तान आहेत. आणि पाकिस्तानच्या प्रति निष्ठावान आहेत ते. भारत पाकिस्तान मॅच जेव्हा भारत हरते तेव्हा हे मुसलमान लोक आपापल्या एरियात फटाके फोडतात. निष्ठा त्यांची पाकिस्तानच्या प्रति आहे, भारताप्रती निष्ठा नाही आहे. त्याच्या तोंडातून भारत माता की जय, वंदे मातरम कधीच निघत नाही. त्याला भारताचं इस्लामीकरण करण्याचं स्पष्ट टार्गेट आहे. ज्या देशात इस्लामिक शासन नाही त्या देशाला दारुले हरब म्हणतात. जिथं इस्लामिक शासन आहे त्याला म्हणतात दारुले इस्लाम. भारतात इस्लामिक शासन नाही आहे म्हणून हा दारुले हरब आहे. आणि मुसलमानांसाठी दारुले हरबमध्ये शांतीनं राहणं हराम आहे. हे शांतिप्रिय कौम इथं शांतीनं राहू शकत नाही. म्हणून 100% दंगे मुसलमानांकडूनच होतात. 40,000 पोरी रोजच्या लांबवून राहिले हिंदूंच्या. तांत्रिक प्रयोग करतात, जादू टोण्याचे प्रयोग करतात. चांगल्या चांगल्या घरच्या सुंदर सुंदर पोरी शमळ्या पोरावर भाडून कशा काय राहिलेल्या काय. तांत्रिक प्रयोग केला की तो पोट्टा शंभळ पोट्ट कामदेवच दिसते त्याला. जिकडे पहा तिकडे तू दिससी नाही ना. जे लव जेहादच्या काम करून राहिले, लव जेहाद हाणून पाडण्यासाठी डुकराचा दात जवळ ठेवायचा. लेडी कॉन्स्टेबलला सांगायचं त्या पुरीच्या शरीरावरचे सगळे गंडे, धागे, तावीज जे काही बांधलेलं आहे ते काळा तोळा जाळून टाका. डुकराचा दात पाण्यात घासून पाजला की साऱ्या प्रकारचे इस्लामिक प्रयोग थळगणी तुटतात आणि तिचं डोकं ठिकाणावर येते. महाराज अंधश्रद्धा फैलवून राहिले, पोलीस केस करा. आपण सावधान राहायला पाहिजे. भूताईल भ्याचं काम नाही आहे. जो जगदंबेचं नाव घेऊन राहिला त्याच्यापाशी येतही नाही. तसं पण जादूटोण्या केल्या जातात. मग उपाय आहेच आपला डुकराचा दात घोसाळला की सारे भूत गायब. डुकराचं मोठं वावळं मुसलमान आहे माहिती आहे का. हिंदू लोकांचे जादू टोण्याचे प्रयोग काही डुकराच्या दातांना नष्ट होत नाही. त्याच्यासाठी दुसरे प्रयोगच करावे लागतात. आता माझ्यापाशी येऊ नका, माझ्या दुकानात नाही इकल्या जात बरं ते मॅटर. नाही तर महाराज आमचं काम करून द्या. आमचं काम राजनीतीचं हिंदूकरण करणे. जसं मुसलमानाचं स्पष्ट टार्गेट आहे राजनीतीचं इस्लामीकरण करून देशाला इस्लामिक बनवायचं आहे, तसं आमचं स्पष्ट टार्गेट आहे देशाला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. म्हणून माझ्यापाशी टार्गेट जर आपले कंप्लीट करायचे असतील तर आपले कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आपले कन्सेप्ट क्लिअर नसले तर आपण लात मारू, हवेत लागीन, कोणाच्या तोंडावर बसत नाही. आपली प्रत्येक लात टार्गेटच्या तोंडावरच बसली पाहिजे तरच आपण युद्ध जिंकू. जर आपले कन्सेप्ट क्लिअर नसले तर आपण युद्ध जिंकू शकत नाही. तर काही महत्त्वाचे कन्सेप्ट म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, सनातन म्हणजे काय, भारत माता म्हणजे काय, हे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. हिंदू धर्म, सनातन धर्म म्हणजे काय. सगळे भांडणं कशासाठी आहेत, धर्मासाठी आहेत. जर धर्मधारणा पक्की झाली तर भांडणच खलास होतात. अध्यात्म विज्ञानम जीवनात धारयते इति धर्म. अध्यात्माचं सायन्स जीवनात धारण करणे म्हणजे धर्म. डोक्यात पक्क बसवून घ्या.
अध्यात्माचं सायन्स म्हणजे ईश्वराच्या प्राप्तीचं सायन्स जीवनात धारण करणे म्हणजे धर्म. काही काही जण म्हणतील स्वभाव धर्म, गुणधर्म, कर्तव्य धर्म, या सगळ्या गोष्टींना धर्म भलेही म्हटल्या जात असेल तरी सार्वभौम धर्म या शब्दाचा अर्थ तो नव्हे. इथं धर्म या शब्दाचा अर्थ आहे ईश्वराच्या प्राप्तीचं सायन्स, परमसत्याच्या प्राप्तीचं सायन्स. माणसाच्या जीवनाचं टार्गेट ईश्वर आहे, परमात्मा आहे. जोपर्यंत आपण ईश्वराचा साक्षात्कार करून घेत नाही, परमसत्याची प्राप्ती करून घेत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनातले दुःख समाप्त होणार नाहीत. सगळ्या दुःखांचा आत्यंतिक नाश झाला पाहिजे आणि अनंत सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. हे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी धर्मविज्ञानाची व्यवस्था आहे. हे टार्गेट कंप्लीटच करून देईल धर्म सायन्स, धर्मविज्ञान हे टार्गेट कंप्लीट करून देईल. तो अनंत आनंद कोण? तो अनंत आनंद म्हणजे ईश्वर. त्या ईश्वराच्या साक्षात्काराशिवाय आपण अनंत सुख प्राप्त करून घेऊ शकत नाही, सगळ्या दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. सगळ्या दुःखांतून मुक्त व्हायचं असेल आणि अनंत सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ईश्वराला प्राप्त कराच लागणार कोण्या ना कोण्या जन्मात. धर्म म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं? जीवनाचं टार्गेट म्हणजे काय लक्षात आलं? टार्गेट आहे परमात्मा, ईश्वर, परमसत्य म्हणा, जे काही म्हणायचं असेल ते म्हणू शकतात. मुक्ती, कैवल्य, अरहतपद, अरिहंतपद, आत्मसाक्षात्कार, ब्रह्मसाक्षात्कार, भगवंताचा साक्षात्कार, वाटीन ते म्हणा. ॲक्वा म्हणा, जल म्हणा, वॉटर म्हणा, पाणी म्हणा, काही म्हणा, एकच वस्तू आहे. धर्म म्हणजे ईश्वराच्या प्राप्तीचं सायन्स. सनातन म्हणजे काय? होत आहे, राहणार. होत आहे, राहणार म्हणजे सनातन. धर्म शब्दाचा अर्थ लक्षात आला, सनातन शब्दाचा अर्थ लक्षात आला. हिंदू म्हणजे काय? हिंसयती दुष्ट दुर्गुणानां सह हिंदू. हिंसयती दुष्ट दुर्गुणानां सह हिंदू, जे स्वतःच्या अंतःकरणातील दुर्गुणांची आणि समाजातील दुष्टांची. ब्रो 1960 पासून हा पुतळा उभा आहे आणि एक तो पुतळा एका वर्षातच पडला. कारण त्याला भ्रष्टाचाराचा स्पर्श झाला होता. महाराज तुम्ही? त्यांच्या भ्रष्टाचारानं माझा पुतळा पडला, पण त्यांच्या लाचारीनं माझ्या महाराष्ट्राला लाज आणली आहे. तरुणांना काम नाही, माझ्या आया बहिणी सुरक्षित नाही. पुतळ्याप्रमाणेच आपलं हे स्वराज्य कोलमडेल की काय? नाही महाराज, या महाराष्ट्रद्रोह्यांना जनता सोडणार नाही. स्वाभिमानी महाराष्ट्र घडवूया, महाविकास आघाडी निवडूया. मगेन बनेगा, मजा पड़ेगा. मजा पड़ेगा, मगेन बनेगा, मजा पड़ेगा. अहिंसा परमो धर्म. अच्छे को छेड़ना नहीं, अच्छे को छेड़ना नहीं, अच्छे को छेड़ना, बुरे को. किती सोपी गोष्ट आहे भाई. अच्छे को छेड़ना नहीं, बुरे को छोड़ना नहीं. अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तथैवच. काय कर्तव्य? चांगल्या लोकांना छेडू नका. आणि काय कर्तव्य? हरामखोरांना सोडू नका. किती सोपं आहे. पोलीस लोक या ब्रीद वाक्याचा मोठा छान पालन करतात, माहिती काय? सद्रक्षणाय खल निग्रहणाय पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे. आम्ही पोलीस कशासाठी? सद्रक्षणाय, सज्जनांच्या संतांच्या रक्षणासाठी. आम्ही पोलीस कशासाठी? सज्जनांच्या संतांच्या रक्षणासाठी, सद्रक्षणाय. आणि दुसरं खल निग्रहणाय, दुष्टांच्या निर्दालनासाठी. जर बदमाशांना पोलिसांनी सोडून दिलं तर आपलं जगणं हराम होऊन जाणार. आपण सुखी राहू शकतो का? नाही राहू शकत. दुष्टांचा संहार करणं आवश्यक आहे. मिलिटरीनं जर अहिंसा पाळली तर कसं होईन आपलं? पाकिस्तानी घरात घुसून आपल्याला मारतील, बांगलादेशी घरात घुसतील, चायनीज घरात घुसतील, आपलं जगणं हराम होऊन जाईल. अहिंसा 100% संभवच नाही आहे. हिंसा करास लागते.
म्हणून आपले सगळे देव देवी हिंसक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी करोडो राक्षस मारले धर्मरक्षणासाठी. गुरु गोविंद सिंहजी महाराजांनी करोडो राक्षस मारले. छत्रपती संभाजी महाराजांनी करोडो राक्षस मारले. भगवान श्री रामचंद्र प्रभूंनी शपथच घेतली होती, दिशीचर ही न कराहू मही, राक्षस विहीन करीन सगळं जग. आणि ते काय समजावून केलं का, राक्षसांनो असं करू नये. कोण्या चोट्ट्या भामटाल तुम्ही म्हणू शकता का असं, असं करत नसतात, चुकीचं आहे. ऐकणार आहे तो, ऐकणार आहे? नाही करत, नाही ऐकत. पोट्ट ऐकत नाही आपलं. चोट्टे भामटे हरामखोर लोक काय ऐकणार आहेत? ठोकाच लागतात. उपाय नाही आहे त्याला. मल्हारी खंडोबा ओळखता का तुम्ही? जेजुरीचे खंडेराया मणिमल्ल दैत्य मारून टाकले म्हणून नाव झालं मल्हारी. मल्ल दैत्याचा अरी, अरी म्हणजे शत्रू. राक्षस मारला म्हणून पूजल्या चाललो आपण, नाही तर ते भानुमाळसाच्या घटनेसाठी पूजून राहिलो का आपण? भगवान श्रीकृष्णांनी 166 करोड लोक 18 दिवसात मारून टाकली एका जागी बोलावून कुरुक्षेत्रात. किती? 166 कोटी. भारताची लोकसंख्याही नाही आहे. चायना तर केव्हाच भारताच्या मागे गेला लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून. 166 करोड लोक मारून टाकली 18 दिवसात एकाच जागी आणून. बदमाश होते सारेच सारे. मग समजावत बसले का त्यांना? समजावण्याच्या बाहेरच्या ज्या केस असतात ना त्या मारून टाका लागतात. व्हायरस आईले समजावता का तुम्ही? व्हायरस समजावता का? कसं समजाव सांग? समजते का व्हायरस? टोचाच लागते त्याला, टोचा लागते. इंजेक्शन अँटीडोट घ्या लागतात त्याचे. मारून टाका लागतात ते व्हायरस, नाही तर ते तुम्हाला मारून टाकतात. सांगा, मच्छर मारता की मच्छराईनं तुम्हाला मारावं? मच्छर मारता का की मच्छराईकडून मारून घेता? मच्छर मारा लागतील बाई. एक महाचुत्या म्हणे मला अहिंसा करू, मारू नाही, हिंसा करू नाही. मला जामल्या तो मला मारून टाकीन ना. येऊ शक कसा मारीन म्हणे तुम्हाला. म्हटलं तो डसला. त्याचे 2-4 भाईबंद डसले मला. समजा मला डेंगू झाला, मी मेलो तर म्हणे असं कसं मारसान? म्हटलं डेंगूनं मरत नाहीत का लोक? म्हणे हो मरतात. मग म्हटलं त्याच्यातला मी असलो तर एक. त्याच्यापेक्षा मला मच्छर मारू दे ना भाई. त्याच्यात काही पाप नसते. भलत्या ठिकाणी पाप पुण्य घुसाळू नये. कुठेही पाप. मच्छर मारायसाठी, ढेकणं मारायसाठी पाप. काहीतरी आपलं. आपल्या आई बहिणीवर जर कोणी वाईट नजर टाकत असेल, हात टाकत असेल, तर त्याला का क्षमा केलं पाहिजे की मारून टाकलं पाहिजे? सरळ साठ गणित आहे भाई. अच्छे को छेडना नाही, बुरे को छोडना नाही. भलत्या ठिकाणी हिंसा घालू नये. सत्यानाश होते त्यानं. हरामखोराईनं तेच सत्यानाश शिकवला. इकडला गाल समोर करा आणि इकडल्या गालावर मारलं तर हा समोर करा. मग हा हरामखोर लेखाचे. हे भलत्या ठिकाणी अहिंसा घालून सत्यानाश केला हिंदू लोकांचा. शानपणे शिकवतात तुम्ही सहिष्णू आहात. नाही आम्ही सहिष्णू. फालतूच्या गोष्टी नाही करायच्या. तू शहाणा बाळ आहेस, चुपचाप पैस. तू शहाणा बाळ आहे ना, चुपचाप पैस. तू देव माणूस आहे, मग चुपचाप बस. नाही मी गधा आहो. काय म्हणणं आहे? काय म्हणणं? भलत्या ठिकाणी चुपचाप करून राहिले. सहिष्णू. सहिष्णू म्हणजे काय? सहन करणारा. कोणी म्हणीन तुया मायले सहन कर बेटा, तुझ्या बापाले सहन कर. देवाधिकायले शिव्या देऊन राहिले, सहन कर. म्हणजे काही सहन करा म्हणजे आम्ही सहिष्णू. पण कोणाचं टॅग पाहिजे, कोणा लावा आमच्या डोक्यावर बिल्ला? शमळ्या लोक आहे ना बाहेरच्या, नाही पाहिजे आम्हाला. बदमाश आहो आम्ही एक नंबरचे. ह काही सहिष्णू फिष्णू नाही. भलत्या ठिकाणी
देशाच्या बाबतीत, धर्माच्या बाबतीत, देवतांच्या बाबतीत सहन करणं महापाप आहे आणि ते आपण करायचं नाही अजिबात. भलते टॅग लावून राहिले सहिष्णू आहात आणि अहिंसक लोक आहेत. फत्र्याचे अहिंसक, बकरे कोंबडे खाऊन राहिले रोज आणि कायचे अहिंसक बे. त्या गांधीच्या पुतळ्या सामने अनशनले बसतात आम्ही अहिंसक लोक. हे बकरे कोंबडे खात नाहीत काय, मासोया खात नाहीत काय. शानपद्या शिकवून राहिले आणि आपण शिकून राहिलो. म्हणजे ते चुती आहे ना आपणही. फालतूच्या ठिकाणी अहिंसा पहिंसा पाळायची नाही. देशा धर्माच्या बाबतीत बिलकुलच सण नाही केलं पाहिजे माणसानं. नाही तर पुढच्या पिढ्या म्हणतील की तुम्ही मरद होते की काय नपुंसक होते, तुम्ही भलती जागी सहन करून राहिले काहीतरी. आपलं सावधान. हिंसयती दुष्ट दुर्गुणाम सह हिंदू. जे समाजातील दुष्टांची हिंसा करतात आणि साधनेत बसल्यावर स्वतःच्या अंतःकरणातील काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर इत्यादी शत्रूंचा नाश करतात ते हिंदू. तुम्ही साधू संत बसून राहिले बा, ध्यानात बसून राहिले, मग त्यांच्या पदव्या काय आहेत पा. अरिहंत म्हणजे काय. अरी म्हणजे शत्रू, हंत म्हणजे काय, ज्यानं हनन केले, हिंसा केली त्या शत्रूंची तो. ज्यानं हिंसा केली शत्रूंची तो अरिहंत. तो साधनेत बसला आणि स्वतःच्या अंतःकरणातील दुर्गुणांची त्यानं हिंसा केली. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हिंसा करून टाकली, मारून टाकले. मग या शत्रूंचा, अरींचा ज्यानं नाश केला, हिंसा केली, तो अरिहंत. जैन लोकांमध्ये म्हणतात अरिहंत, बौद्धांमध्ये म्हणतात अरहत पद. अरहत एकच गोष्ट झाली ना, मारूनच राहिला ना तो. एक तर अंदर मारा नाही तर बाहेर मारा, मारा लागतेच भाई, नाही तर बाहेरच तुम्हाला मारून टाकतात. देशद्रोही तुम्हाला मारून टाकतील. मिलिटरीने जर मारणं बंद करून टाकलं तर आपण मारणार आहोत. हिंसेती दुष्ट दुर्गुणानाम सह हिंदू. जे स्वतःच्या अंतःकरणातील दुर्गुणांची आणि समाजातील दुष्टांची हिंसा करतात ते हिंदू. सनातन हिंदू धर्म. आता तुमच्या लक्षात आली असेल सगळी कंप्लीट व्याख्या. भारत माता म्हणजे कोण. 94 करोड हिंदू म्हणजे भारत माता. कसं मग जमिनीचा तुकडा म्हणजे भारत माता का. नकाशा जो दिसून राहिला तो भारत माता का. मग इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तानही भारत माताच होय. मग कशाला म्हणता पाकिस्तानात जातो. संडासले जाताना म्हणतो ना मी पाकिस्तानला जाऊन येतो. ती भारत माताच होय ना. बांगलादेश, ब्रह्मदेश, इंडोनेशिया, कंबोडिया, तायवान, सुदूर भारत माताच होय. इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ब्रह्मदेश, बांगलादेश, इंडोनेशिया, कंबोडिया, तायवान, भूटान, नेपाळ, तिब्बत, श्रीलंका, मालदीव, लक्षद्वीप भारत माताच होय. मग तुकडा पडला तर नाही आहे का. मग भारत माता नाही राहिली का आता. 94 करोड हिंदू लोक म्हणजे भारत माता, जे भारत माता की जय म्हणतात. म्हणून भारत मातेचं संरक्षण म्हणजे 94 करोड हिंदूंचं संरक्षण. पक्क पक्क लक्षात ठेवायचं. कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. मला असं वाटते तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. त्यानं मला हा अशी घड्याळ दाखवली प्रभार्यानं. मग जाऊ का. 3 सूत्र सांगून राहिलो. वर्णवाद, जातीयवाद, भाषावाद, प्रांतवाद तोडीये. जातीयवादाचा हागल्या गुवासारखा त्याग करा. जातीयवाद, वर्णवाद, भाषावाद, प्रांतवाद तोडीये, सनातन हिंदुत्व जोडीये. कारण की जातीमुळे ईश्वराचा साक्षात्कार होणार नाही, हिंदुत्वामुळे ईश्वराचा साक्षात्कार होईल.
हिंदुत्वामुळे ईश्वराचा साक्षात्कार होईल, जातीमुळे नाही होणार. आणि इस्लाम ख्रिश्चनिटी धर्मच नसल्यामुळे त्याच्यातून ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकत नाही. जो काही ईश्वराचा साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार, ब्रह्मसाक्षात्कार होईल तो सनातन हिंदुत्वातूनच होणार आहे. जैन, बौद्ध, सिख इन्क्लुडिंग हिंदू, भले त्याच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले नेता हे ना मानो, धर्मसिद्धांत एकच आहे. जैन, बौद्ध, सिख, शैव, वैष्णव, शाक्त हे 6 साधना पंथ मिळून सनातन हिंदू धर्म आहे. याच्यात इस्लाम आणि ख्रिश्चनिटी नाही आहे. साक्षात्कार पाहिजे असेल ईश्वराचा आहे तर धर्मरक्षण करणं जरुरी आहे, नाही तर साधना कशातून करसान. हिंदुत्वच नाही राहिलं तर ईश्वराच्या साक्षात्काराचा मार्ग बंद होऊन जाणार. म्हणून हिंदुत्वाच्या रक्षणासाठी कटिबद्ध झालं पाहिजे. आणि हिंदुत्वाचं रक्षण कोण करीन? राजा. हिंदू म्हणून जगणंच मुश्किल होणार आहे तुम्हाला. जातीवाद, वर्णवाद, भाषावाद, प्रांतवाद हिंदुत्वासाठी मोठं विघ्न आहे. जन हिंदुत्व तुटणार ते महापाप आहे. हा जातीयवाद पाप आहे, वर्णवाद, भाषावाद, प्रांतवाद हे पाप आहेत. याचा त्याग केला पाहिजे आपण. जातीयवाद, वर्णवाद, भाषावाद, प्रांतवाद तोडिये, सनातन हिंदुत्व जोडिये. फर्स्ट. दुसरं, हिंदुत्वाचं रक्षण राजाची तलवार करत असते. महाराज, साधू, संत, धर्मगुरू हे धर्म प्रचार प्रसार करतात, ज्ञान सांगतात, प्रचार प्रसार. संरक्षण नाही करू शकत. साधू, संत, महात्मा, महापुरुष धर्माचं संरक्षण करू शकत नाही. धर्माचं रक्षण राजाची तलवारच करत असते. तुकाराम महाराजांच्या, ज्ञानेश्वर महाराजांचा जो पालखी सोहळा आहे त्या मार्गावर आक्रमण केलं होतं मुसलमानांनी. बंद करा हे. छत्रपती संभाजी महाराजांच्या तलवारीनं वारीचं संरक्षण केलेलं आहे. म्हणून वारी जिवंत राहिली. आता वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक माणसाला हे माहीत असते, राजाची तलवार संरक्षण करते, धर्मरक्षण. जातिवाद, प्रांतवाद, भाषावाद, वर्णवाद त्यागिए, छोड़िए, सनातन हिंदुत्व जोड़िए, राजनीति से घृणा छोड़िए, हिंदू धर्म साम्राज्य की ओर बढ़िए. हिंदू धर्म साम्राज्य पाहिजे का? राम राज्य पाहिजे का? हो, मग राजा राम पाहिजे.